अभिनेता रितेश देशमुखला यंदाचा झी 24 तासचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते रितेशचा गौरव। गिरिजा ओक, सचिन कुमावत आणि सिद्धेश लोकरे यांचा झी 24 तास महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरव। जिजाऊ संस्थेचाही महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मान। भोंदू खरातकडून महिलांच्या आस्थेचा गैरवापर, मात्र त्याच्या जीवाला धोका नाही। झी 24 तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात विशेष मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। न्याय व्यवस्थेकडून अशी प्रवृत्ती संपवण्याची ही ग्वाही। शिंदेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटल्यामुळे चिंता नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर आताचे मित्र चर्चा करणारे फोन बंद करून बसत नाहीत, फडणवीसांचा ठाकरेंना टोला। कांदा दराचा प्रश्न आता दिल्ली दरबारी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची भेट घेणार। काही मंत्र्यांच्याही सरकारच्या शिष्टमंडळात समावेश। विधान परिषदेच्या 17 जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये अमित शहांची चर्चा करणार। तर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर शिंदे पत्रकारांच्या प्रश्नांवर संतापले। सुनेत्रा पवारांनी आमदारांच्या बैठकीत अर्थ खात्यावरून व्यक्त केली खंत। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आज अमित शहांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील बैठक वादळी, सातत्यानं होणाऱ्या टीकेवरून तटकरेंनी बोलावून दाखवली नाराजी। तर प्रफुल्ल पटेलांच्या गैरहजेरीमुळे पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चांना उधाण। रेल्वे स्टेशनमधील खाद्यपदार्थ महागणार, वडापाव 7 रुपयांनी तर समोसा 8 रुपयांनी महागणार। 1 जून पासून नवे दर लागू होणार।